पुण्यातील सर्वात प्रसिद्ध 5 वडापाव सेंटर। मित्रांनो, जर का तुम्ही पुणे शहरात राहत असाल तर पुण्याचा प्रसिद्ध असा वडापाव तर खाल्लाच असेल। परंतु तुम्हाला माहिती आहे का, पुणे शहरात कित्येक अशी ठिकाणे आहेत जी अनेक दशकापासून पुण्यात वडापावसाठी प्रसिद्ध आहेत, जिथल्या वडापावचा कोणी उल्लेख जरी केला तर अक्षरशः तोंडाला पाणी सुटते, कारण हे वडापाव चवीला चविष्ट आणि कुरकुरीत असतात। अशातच आज आपण पुण्यातील सर्वात प्रसिद्ध 5 वडापाव सेंटर कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, यश कुमार वडेवाले। यश कुमार वडेवाले हे पुण्यात वडापाव खाणाऱ्यांसाठी एक वन ऑफ द बेस्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते, ज्याची मेन ब्रांच हडपसर या ठिकाणी स्थित आहे। इथे तुम्हाला वडापाव बरोबर गोड पाणी, पुदिना चटणी, कोरडी चटणी, कांदा आणि तळलेली हिरवी मिरची मिळते, ज्यात गोड पाणी आणि पुदिना चटणी पावाच्या आतमध्ये लावलेली असते। यश कुमार वडेवाले यांच्या एका वडापावची किंमत ही 30 रुपये इतकी आहे आणि पुण्यात यांच्या 23 पेक्षा जास्त शाखा आहेत। नंबर 4, सिद्धिविनायक वडापाव। सिद्धिविनायक वडापाव हे पुण्यातील स्ट्रीट फूड संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो त्याच्या खमंग आणि चविष्ट वडापावसाठी स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे। खास करून पिंपरी चिंचवडमध्ये हा वडापाव खूप प्रसिद्ध आहे। इथे मिळणाऱ्या मसालेदार बटाट्याच्या वड्यासोबत तुम्हाला लाल चटणी, हिरवी चटणी आणि सुकी लसणाची चटणी सर्व केली जाते। सिद्धिविनायक वडापाव यांच्या एका वडापावची किंमत ही 15 रुपये इतकी आहे। नंबर 3, रोहित वडेवाले। रोहित वडेवाले हा देखील पुण्यातील एक प्रसिद्ध फास्ट फूड चेन आहे, जो विशेषतः वडापाव, मिसळपाव आणि पावभाजी यासाठी प्रसिद्ध आहे। 2001 मध्ये स्थापित झालेल्या या ब्रँडने महाराष्ट्रात आणि भारतातील अनेक भागांमध्ये आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे। इथे मिळणाऱ्या वड्यासोबत तुम्हाला हिरवी तळलेली मिरची आणि सुकी लसणाची चटणी सर्व केली जाते। रोहित वडेवाले यांच्या पुण्यात अनेक शाखा आहेत, ज्या हडपसर, वारजे, चिंचवड, हिंजवडी, गुरुवारपेठ आणि उंडरी यासारख्या परिसरात आढळतात आणि यांच्या एका वडापावची किंमत ही 20 रुपये इतकी आहे। नंबर 2, जोशी वडेवाले। जोशी वडेवाले हे पुण्यात वडापाव खाणाऱ्यांसाठी एक वन ऑफ द बेस्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते, ज्यांच्या पुणे शहरात अनेक शाखा आहेत। याची सुरुवात 1986 मध्ये पुण्यात झाली आणि आज हा ब्रँड पुण्यातील स्ट्रीट फूड संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे, जो त्याच्या चविष्ट वडापावमुळे स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहे। इथे तुम्हाला मसालेदार बटाट्याच्या वड्यासह लाल चटणी, हिरवी चटणी आणि सुकी लसणाची चटणी सर्व केली जाते, ज्यात क्लासिक वडापाव, चीज वडापाव आणि जम्बो वडापाव यांचाही समावेश आहे। जोशी वडेवाले यांच्या पुण्यात अनेक शाखा आहेत, ज्या कोथरूड, सदाशिवपेठ, कॅम्प, पिंपरी चिंचवड, हडपसर आणि विमाननगर यासारख्या परिसरात आढळतात आणि यांच्या एका वडापावची किंमत ही 40 रुपये इतकी आहे। नंबर 1, गार्डन वडापाव। गार्डन वडापाव हा पुण्यातील एक आयकॉनिक आणि अत्यंत लोकप्रिय स्ट्रीट फूड स्टॉल आहे, जो त्याच्या चविष्ट आणि किफायतशीर वडापावसाठी प्रसिद्ध आहे। 1972 मध्ये स्थापित झालेला हा स्टॉल पुण्यातील कॅम्प या परिसरात जे गार्डन जवळ आहे, ज्यामुळे याला गार्डन वडापाव असे नाव पडले आहे। गार्डन वडापाव हा त्याच्या हिरव्या धने चटणी आणि चुर्रा यामुळे विशेष प्रसिद्ध आहे, जो वडा ताजा, गरम आणि कुरकुरीत असतो, त्यामुळे तो पुण्यातील इतर वडापावपेक्षा वेगळा ठरतो। पुणे शहरात गार्डन वडापाव यांच्या कॅम्प, एरंडवणे आणि हडपसर येथील शाखा खूप प्रसिद्ध आहेत, जिथे नेहमीच खवय्यांची गर्दी पाहायला मिळते आणि यांच्या एका वडापावची किंमत ही 25 रुपये इतकी आहे। तर मित्रांनो, आज आपण पुण्यातील सर्वात प्रसिद्ध 5 वडापाव सेंटर कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही आजपर्यंत पुणे शहरात कोणकोणत्या ठिकाणी वडापाव खाल्ला आहे आणि कोणत्या वडापावची क्वालिटी तुम्हाला चांगली वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।